सरप्लस कॅपिटल मेथडचा 10 नंबरचा प्रॉब्लेम आपण आज सुरू करतोय. A, B and C were in partnership sharing profits and losses in the ratio of 50%, 25%, 25%. रेशो आपण आधी काढून घेऊ. 50%, 25%, 25%. 25 एक 25, 25 एक 25, 25 दोन्ही 50. म्हणजे रेशो काय येईल? 2 1 1. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिलेले, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड फार महत्वाची आहे. ऍसेट साईड मधून आपण कॅश घेणार 9,000 रुपये आणि लायबिलिटी साईड बघा जास्त लायबिलिटीज आहेत यामध्ये. कॅपिटल आहे ए, बी आणि सी चं. ए चं 38,000, बी चं 39,000 आणि सी चं 29,000. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत. नाही सॉरी, करंट प्रॉफिट आहे. करंट प्रॉफिट जो आहे तो आपण पार्टनरला वाटणार आहोत, जसं रिझर्व वाटतो तसा. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये 2 1 1. त्यानंतर क्रेडिटर्स, प्रॉपर्टी टॅक्स, सीज लोन, बँक लोन अशा 4 लायबिलिटीज आहेत. आणि बँक लोनच्या खाली कंसात म्हटलंय मशिनरी मॉर्गेज ॲज अ सिक्युरिटी फॉर लोन, आणि बँक लोन आहे 30,000 रुपयाचं. आता आपल्याला जर आपण आपला क्रम विचारात घेतला तर क्रमानुसार आपल्याला आधी सिक्युअर्ड लोन पेड करावं लागतं. म्हणजे आधी बँक लोन पेड केलं पाहिजे, कारण की त्यासाठी सिक्युरिटी म्हणून मशिनरी दिलेली आहे, कंसात म्हटलेले तसं मशिनरी मॉर्गेज ॲज सिक्युरिटी फॉर लोन. पण बँक लोनवर एक ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये बघा, हे जे इन्स्टॉलमेंट दिलेत त्याच्या खाली एक वाक्य दिलेलं आहे, मशिनरी वॉज डिस्पोज्ड ऑफ बाय द बँक. मशिनरी काय झाली? बँकेने डिस्पोज करून टाकली. दे कुड रिकवर 25,000 ओनली. म्हणजे मशिनरी बँकेने विकली आणि त्यांना त्यातून 25,000 रुपये मिळाले. मग आता 30,000 रुपयाचं बँक लोन सेक्युअर्ड होतं, पण सिक्युरिटी त्यांनी रिअलाइज केली, विकली आणि त्यांनी 25,000 रुपये वसूल केले. मग सिक्युरिटी विकल्यानंतर 25,000 वसूल केल्यानंतर 30,000तून 25,000 वजा करून जे 5,000 रुपये राहतात ते काय झाले? आता अनसिक्युअर्ड झाले, कारण सिक्युरिटी विकली. त्यामुळे आपण अगोदर बँक लोन पेड करणार नाही, तर बँक लोन आपण क्रेडिटर्स सोबत पेड करणार आहोत, कारण की ते आता अनसिक्युअर्ड झाले. का अनसिक्युअर्ड झाले? तर सिक्युरिटी म्हणून जी मशिनरी दिली होती ती त्यांनी विकली, विकून पैसे वसूल केले 25,000 रुपये. 30,000चं लोन होतं, 25,000 वसूल केले, 5,000 रुपये राहिले. बँक आपल्याला 5,000 सोडणार नाही, ते आपल्याला द्यावेच लागतील. पण आता ते अनसिक्युअर्ड झाले, कारण सिक्युरिटी काय झाली? विकली. म्हणून आपण ते अनसिक्युअर्ड लोनमध्ये पेड करणार आहोत, म्हणजेच क्रेडिटर्सच्या सोबत पेड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स दिलाय, सीज लोन दिले. मग आता क्रम कसा राहणार? तर आपल्याला अगोदर प्रॉपर्टी टॅक्स पेड करावा लागेल, कारण गव्हर्नमेंट ड्यूज आहे. त्यानंतर आपल्याला क्रेडिटर्स आणि बँक लोन सोबत पेड करावे लागतील, कारण दोन्ही काय आहेत? थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. नंतर आपण पार्टनरचं लोन पेड करू. सी आपला पार्टनर आहे, मग सीज लोन जे आहे ते आपण क्रेडिटर्स आणि बँक लोन नील झाल्याच्या नंतर पेड करू. आणि त्यानंतर मग कॅपिटलला पैसे द्यायचे, अल्टिमेट सरप्लस, सरप्लस आणि ऑल पार्टनर. आणखी एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट आलेली बघा. मिस्टर सी म्हणजे आपला पार्टनर हॅज पेड ₹3,000 immediately फॉर रिपेअरिंग मोटर कार टू गेट सायझेबल रिटर्न फ्रॉम द डिस्पोजल ऑफ सेम. सीने काय केलं? 3,000 रुपये मोटर कारवर खर्च केला. का बरं? तर ती विकून चांगले पैसे यावेत म्हणून 3,000 रुपये खर्च केला, पण त्याने पर्सनली नाही केला. मग हे जे 3,000 रुपये आहेत हे आपल्याला काय करावे लागतील? अगोदर कॅशमधून वजा करावे लागतील. मग आता आपला क्रम असा असणार आहे की आपण बॅलन्सेस घेणार, त्यानंतर करंट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करणार, मग पेमेंट करताना आधी 3,000 रुपये मोटर कारसाठी जे खर्च केलेत रिपेअर्सचे ते वजा करणार, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स पेड करणार, त्यानंतर क्रेडिटर्स आणि बँक लोन सोबत देणार, मग सीज लोन पेड करणार, त्यानंतर अल्टिमेट सरप्लस कॅपिटल पेड करणार, मग सरप्लस कॅपिटल पेड करणार आणि मग ऑल पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये पैसे देणार. आधी आपण आपलं पहिलं स्टेटमेंट काढू सरप्लस कॅपिटलचं. सर्वांनी कॉलम आखा. स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल पर्टिक्युलर ए, बी आणि सी. आधी कॅपिटलचा बॅलन्स घ्या. एचं कॅपिटल 38,000, बीचं 39,000, सीचं 29,000. करंट प्रॉफिट ऍड करा. 2 1 1 मध्ये 4,000 प्रॉफिट आहे.
2000, 1000 आणि 1000. त्यानंतर ऍड करून घ्या, त्याला म्हणतो आपण ऍडजस्टेड कॅपिटल. 40,000, 40,000, 30,000. तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो घ्या. 2 एकास 1. एच्या कॉलमला 2, बीच्या कॉलमला 2, सीच्या कॉलमला 1. आता युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 40,000ला 2 ने भाग द्या, 20,000. 40,000ला 1 ने भाग द्या, 40,000. 30,000ला 1 ने भाग द्या, 30,000. या तिघांमध्ये ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल त्याला आपण मार्किंग करतो. मग ए ची युनिट व्हॅल्यू कमी आहे, तिला मार्किंग करा. त्यानंतर काढायचे प्रपोर्शनेट कॅपिटल. 20,000 गुणिले 2, एच्या कॉलमला 40,000. 20,000 गुणिले 1, बीच्या कॉलमला 20,000. 20,000 गुणिले 1, सीच्या कॉलमला 20,000. आता आपण हे जे प्रपोर्शनेट कॅपिटल आहे ते ऍडजस्टेड कॅपिटल मधून वजा करू. 40,000तून 40,000 वजा करा, 40,000तून 20,000 वजा करा, 30,000तून 20,000 वजा करा. जे शिल्लक राहतं त्याला आपण म्हणतो सरप्लस कॅपिटल. ए नील झाला, बीचं सरप्लस कॅपिटल आलं 20,000 आणि सीचं आलं 10,000. त्याला म्हणतो आपण सरप्लस कॅपिटल. त्यानंतर परत दोघांमधून एक सरप्लस काढण्यासाठी पुन्हा लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. बीचा 1, सीचा पण 1. युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 20,000ला 1 ने भाग द्या, 20,000. 10,000ला 1 ने भाग द्या, 10,000. आता ह्या दोघांमध्ये कोणाची युनिट व्हॅल्यू कमी आहे, तर सीची युनिट व्हॅल्यू कमी आहे, मग तिला मार्किंग करा. त्यानंतर प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करा. प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी 10,000 आणि 1 ला गुणा, 10,000. 10,000 आणि 1 ला गुणा, 10,000. वजाबाकी करायचं. आता सरप्लस कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करा. 20,000तून 10,000 गेले, 10,000. बीच्या कॉलमला अल्टिमेट सरप्लस कॅपिटल आलं. सी 10,000तून 10,000 गेले, नील झाला. म्हणजे आपण जेव्हा कॅपिटलला पैसे पेड करू तेव्हा आधी बी ला आपण पैसे देणार अल्टिमेट सरप्लस कॅपिटलचे 10,000 रुपये. त्यानंतर बी आणि सी ला पैसे देणार. बी ला 20,000 द्यायचे, पण त्यातले 10,000 आधी दिलेले असणारे ते मायनस करायचे. म्हणजे सरप्लस कॅपिटल बी आणि सी ला 10,000 द्यायचं. नंतर मग पैसे शिल्लक राहिले की ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे द्यायचे. इथे आपला पहिलं स्टेटमेंट कंप्लीट झालं. कॅपिटलचा बॅलन्स घेतला, नंतर आपण करंट प्रॉफिट ऍड केला, ऍडजस्टेड कॅपिटल काढलं. मग तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला, रेशोने कॅपिटलला भाग दिला आणि युनिट व्हॅल्यू काढली. ज्याची युनिट व्हॅल्यू कमी आली त्याला बेस घेऊन आपण प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर ऍडजस्टेड कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा केलं, सरप्लस कॅपिटल काढलं. त्यानंतर परत रेशो लिहिला, दोघांमधून एक सरप्लस काढलं, त्याला म्हणतो आपण अल्टिमेट सरप्लस कॅपिटल. आता दुसरं स्टेटमेंट काढा, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यासाठी याप्रमाणे कॉलम करा. पर्टिक्युलर, कॅश, प्रॉपर्टी टॅक्स, क्रेडिटर्स, बँक लोन, सीज लोन आणि कॅपिटलचे 3 कॉलम. लाईटचा प्रॉब्लेम झालाय.